रामकृष्ण हरी मंडळी, अश्विनी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत। सर्वांना रामकृष्ण हरी। आणि आम्ही हरभरा टाकला होता बघा, हा हरभरा आहे आणि मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या मित्रांनो की तुमच्या हरभऱ्याला फुलं लागले असतील। निश्चितच आमच्या हरभऱ्याला फुलं लागले आणि मी ते तुम्हाला दाखवतोय। हे बघा मस्तपैकी फुलं लागलेले आहेत आणि असा मस्त हरभरा आलेला आहे। तर इकडं थोडा पातळ झाला तो, इथं आडमध्ये इथं जे समोर दिसतंय ते एवढ्या जागेमध्ये। आणि मित्रांनो सर्वांना रामकृष्ण हरी। तर अश्विनी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आणि कांदे पण लावलेले होते मित्रांनो, तर जास्त पावसामुळे कांद्यांचं पण असं झालेलं आहे। आणि माझी मक्का पण मस्तपैकी आली। ही बघा समोर मक्का आहे, पहिली पण मक्काच होती आणि आपण कुठलीही फवारणी मक्कावर करत नाही। आपल्याला औषध असतं मित्रांनो, त्या औषधावरतीच मक्का असते। औषध म्हणजे फवारण्याचं नाही आहे ते, परंतु जे कोमामध्ये टाकतात ते औषध आहे। तर ती मक्का पण मी तुम्हाला दाखवतोय। तर ही बघा मित्रांनो, ही मक्का आहे आणि आता ही पण आली, पण थोडा आता एवढा पानकाळा होऊन सुद्धा पाणी कमी पडतंय आता, तर निघून जाईल ती मक्का काही निघणार नाही असे नाही, मक्का निघून जाईल, परंतु थोडी अवकाळच होणार आहे पाण्याची, परंतु 100% येऊन जाणार मक्का। तर मित्रांनो कसा वाटला हा माझा नवीन ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि अश्विनी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर असे कंस लागलेत बघा, मी दाखवतोय। हे बघा आता निश्चितच मक्का पण येऊन जाईल, परंतु थोडी टंचाई भासेल पाण्याची मला असं वाटतंय। भगवंताच्या कृपा आशीर्वादाने पुरून जाईल पाणी। संपूर्ण मक्का बघा मित्रांनो, आणि ही जी आहेत ही पण इकडं छोटी आहेत, थोडी पातळ पण झाली आणि ती पण येऊन जाणार आहे। बघा मक्का कशी आली। अश्विनी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत। बघा मक्का मस्त छान आली। पाठीमागं पण दाखवतो मी किती लांबून चालत आलो। समोर पाणी आहेत, परंतु त्या धरणाचे पाणी एकदम कमी होत चाललेलं आहे। तर माझा हा नवीन ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा। धन्यवाद। रामकृष्ण हरी। भरपूर मक्का टाकलेली आहेत, तर ही बघा, तर पूर्ण मक्का येऊन जाणार आहे आपलीवाली। तर सर्वांना रामकृष्ण हरी। धन्यवाद।